नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आजचा भाग अगदी धमाकेदार असणार आहे प्रेक्षकांनो, कारण प्रियाचं पूर्ण सत्य आज सगळ्यांसमोर येणार आहे. ती तन्वी नसून बबली लोखंडे आहे हे सुद्धा सगळ्यांना समजणार आहे. शेवटपर्यंत एपिसोड नक्की बघा. प्रताप काका कालच्या भागात बोललेले होते तन्वीबद्दल अजून काय समजायचं बाकी आहे, आपल्याला तर सगळं माहिती ना. तेव्हा अर्जुन सांगतो, अजून तिचे सगळे गुन्हे तुम्हाला समजलेले नाही डॅड, कारण आमच्या सगळं लक्षात आलं आहे. तेव्हा सायली सांगते, आजपर्यंत प्रियामुळे प्रत्येकालाच त्रास झाला आहे आणि तिच्या विरोधातले सगळे पुरावे पण आम्ही जमा केले. पण आमची अशी इच्छा होती की कोर्टात तर सगळे पुरावे दाखवले जातीलच, पण तुम्हा सर्वांना सुद्धा तिच्यामुळे त्रास झाला आहे. तिला काय शिक्षा द्यायची आधी तुम्ही ठरवायचं. कोर्ट नंतर जी शिक्षा देईल ती तर होईलच. आम्हाला प्रियावर संशय त्या दिवशी आला ज्या दिवशी नागराजला शिक्षा झाली. पण त्यांनी आपल्या सर्वांना एक कोडं घातलं होतं. तुमच्या घरातलं असं एक सत्य आहे जे तुमच्या प्रिय घराला पोखरतंय, पण ते सत्य काय आहे मी नाही सांगणार, ते तुम्हीच शोधायचं आहे. मी चॅलेंज करतो तुम्हाला, ते सत्य तुम्ही मला शोधूनच दाखवा. तेव्हाच आम्ही ठरवलं की असं कोणतं सत्य आहे जे आपलं प्रिय घर पोखरतं आहे. नंतर सायली अर्जुनने जे काही फरशीवर नावं लिहिलेले असतात त्यातलं शेवटचं नाव प्रियाचं असतं तेही ते सांगतात. त्यावरून आम्हाला अंदाज आला की ते सत्य बहुतेक प्रियाचं असणार आहे. होळीच्या दिवशी प्रतिमा आत्यांना चक्कर आली होती आणि त्यांना ॲडमिट करावं लागलं. त्यांना रक्ताची अत्यंत आवश्यकता होती. तेव्हा रविराज काका म्हणाले की प्रियाचं ब्लड ग्रुपसुद्धा ओ निगेटिव्ह आहे आणि तिला बोलवल्यानंतरसुद्धा ती आली नाही. तेव्हा आमचा संशय अजूनच वाढला. तेव्हा आम्ही रक्तदान शिबिर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रियाचा ब्लड ग्रुप रिपोर्ट आमच्या हातात आला. सगळ्यांना तो रिपोर्ट दाखवतात. तेव्हा अर्जुन सांगतो, या रिपोर्टमध्ये असं मेन्शन केलं आहे की प्रियाचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह नाही तर AB पॉझिटिव्ह आहे. तर रविराज काकाही म्हणतात, हे कसं शक्य आहे? प्रतिमाचं आणि तन्वीचं ब्लड ग्रुप ओ निगेटिव्हच आहे. ती लहान असताना आम्ही चेक केलेलं होतं तेव्हाच. प्रताप काकाही सांगतात, अरे पण अर्जुन, जेव्हा तन्वी 3 वर्षापूर्वी आली तेव्हा सगळे रिपोर्ट आपण चेक केले होते आणि ते सगळे तन्वीबरोबर मॅच पण झाले होते. तेव्हा प्रिया म्हणते, बरं झालं बाबा तुम्हीच बोललात. मी या दोघांना सांगून सांगून थकली. आता हा त्यांनी खोटा रिपोर्ट आणला आहे आणि तुम्हा सगळ्यांना खोटी माहिती सांगतायत. तेव्हा रविराज काका सांगतात, तू तर एकदम शांत बस, तुझ्याशी कोणीही बोलत नाही. तेव्हा तू गप्प बसली ना तर चांगलंच आहे. तर सायली सांगते, त्यानंतर मी प्रियाचा पाठलाग केला आणि ती सदा आणि मैनाच्या घरी गेली आणि त्यांना पैसेसुद्धा दिले. कल्पना काकूही म्हणतात, सदा आणि मैनाला घराबाहेर काढल्यानंतर त्यांचे आणि आपले संबंध संपले होते, मग तन्वी कशाला गेली त्यांच्याकडे आणि पैसेही दिले. तर सायली सांगते, मी प्रिया गेल्यानंतर परत सदा आणि मैनाला जाऊन भेटली. तर त्यांना विचारलं, प्रियाने पैसे का दिले तुम्हाला? तर त्यांनी सांगितलं, आम्ही उसने घेतले. तुला तर माहिती आहे आम्हाला पैशाची किती अडचण आहे. अस्मिता म्हणते, सदा आणि मैना हिच्यासारखेच खोटारडे, तेव्हा त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा. अर्जुन रविराज काकांना सांगतो, तुला आठवतं सिनियर, प्रियाची बँक डिटेल मी मागितली होती. तेव्हा रविराज काका म्हणतात, हो मी स्वतः त्या बँक मॅनेजरला सांगितलं होतं तुम्हाला डिटेल द्यायला. तेव्हा अर्जुन सांगतो, आमच्या असं लक्षात आलं की तेव्हापासून सदा आणि मैनाला आपण घराबाहेर काढलं तेव्हापासून दर महिन्याला प्रिया त्यांना 20 ते 30 हजार रुपये महिन्याला देत होती. तेव्हा पूर्ण आजी सांगतात, दर महिन्याला जर पैसे देत असेल तर ते कर्ज नक्कीच नसणार. तेव्हा अर्जुनही सांगतो, हो प्रिया त्यांना तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे देत होती. तर अश्विन पण विचारतो, असं सदा आणि मैनाला काय माहिती तन्वी त्यांना तोंड बंद करण्यासाठी एवढे पैसे देत होती. तर सायली सांगते, आम्हाला माहिती मिळाली की सदा आणि मैनाला 4 मुली नाही तर 5 मुली आहेत. तिथलेच आसपासच्या शाळेमध्ये जाऊन आम्ही चौकशी केली तेव्हा हे दिसलं आम्हाला. त्यांना तो पेपर दाखवतात. तेव्हा अस्मिता म्हणते, हा फोटो तर सायलीचा आहे. तेव्हा सायली सांगते, हो, कारण प्रियाला हे सिद्ध करायचं होतं की मीच बबली लोखंडे, सदा आणि मैनाची मुलगी. तर अर्जुन सांगतो, त्यानंतर आम्ही प्रियाला महिपतच्या घरामध्ये बघितलं आणि ती जेव्हा बाहेर निघाली तेव्हा तिच्या हातामध्ये एक गाठोडं होतं, पण ते तिचं स्वतःचं होतं. रविराज काका म्हणतात, म्हणजे याचा अर्थ काय? प्रिया उर्फ तन्वी ही बबली लोखंडे आहे. अर्जुन, तू काय बोलतोय, तुला कळतंय ना? तेव्हा सायली म्हणते, हो, म्हणून आम्ही लगेचच तुम्हाला सांगितलं नाही, कारण या गोष्टीचा तुम्हाला खूप मोठा धक्का बसला असता. त्यानंतर प्रतिमा आत्याने मला सांगितलं की तन्वीबद्दल त्यांना माया वाटत नाही. प्रतिमा आत्या पण सांगतात, हो मी सायलीला बोलली होती. नंतर एक दिवस तन्वीला घरी जेवायला बोलवलं तेव्हा ती म्हटली की काय ते वरण भात भाजी पोळी, माझ्या घरी पण हेच बोरिंग जेवण मला जेवावं लागतं.
जेव्हा केसांची मसाज करायला बसली तेव्हाही तिला सांगितलं की तू लहान असताना दिवसभरात जे काही घडलं ते सगळं तू मला सांगायची. तेव्हा तिने सांगितलं की मला आता खूप बोरिंग वाटतं का, लहानपणी ते वेगळं होतं. तेव्हाही तिच्यामध्ये मला आपलेपणा जाणवला नाही. तर सायली सांगते, तेव्हाही प्रियाने सिद्ध केलं की ती प्रतिमा आत्यांची मुलगी असूच शकत नाही. तर अस्मिता सांगते, जी मुलगी तिच्या आईला वेडं बनवण्यासाठी औषध देऊ शकते तिच्याकडनं मायेची अपेक्षा कशी केली तुम्ही? तेव्हा सायली सांगते, अस्मिता ताई, एवढंच नाही तर तुम्ही प्रेग्नेंट असताना तुम्हाला त्रास कसा होईल याची सुद्धा काळजी तिने घेतली. जेव्हा मी सचिन भाऊजींचं सत्य सगळ्यांना सांगत होती तेव्हा माझी इच्छा अजिबात नव्हती तुमच्यासमोर काही सांगण्याची, कारण तुम्हाला काही त्रास नको व्हायला. त्यावेळेला प्रिया तुम्हाला मुद्दाम घेऊन आली जेणेकरून सगळं तुम्ही ऐकलं पाहिजे आणि त्रास झाला पाहिजे. तेव्हा अस्मिता तर खूप चिडते, तू दुसऱ्यांदा प्रयत्न केला आहे तन्वी मला आणि माझ्या बाळाला मारण्याचा. तिच्याजवळ जाते आणि एक सटकन ठेवून देते. तुला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. त्या घाणेरड्या नालीतले किडे तरी बरे तुझ्यापेक्षा, एवढी घाण झालीस तू. तेव्हा सायली सांगते, तिचं परत अजून एक सत्य आम्हाला तिथे हॉस्पिटलमध्येच कळालं. सँडी नावाचा मुलगा होता, तिचा एक्स बॉयफ्रेंड. तिचे असे अनेक बॉयफ्रेंड होते, त्यातलाच हा एक. तिच्याकडून माहिती मिळाली की प्रियाचा स्वभाव असा, तिचे माझ्या आधी बरेच बॉयफ्रेंड होऊन गेले. ती फक्त पैशासाठी मुलांचा वापर करते, काम झालं का सोडून देते. अजून रविराज काकांना फोटो दाखवणार, पण रविराज काका फोटो बघत पण नाही, माझ्याकडनं बघितलं जाणार नाही. पूर्ण आजीकडे देतो. पूर्ण आजी बघून लगेच ते बाजूला फेकून देतात फोटो. तेव्हा अर्जुन सांगतो, सिनियर, तू प्रियाच्या फॅशन डिझायनिंगच्या कोर्ससाठी काही पैसे भरले होते, पण ते पैसे त्या कॉलेजपर्यंत पोचलेच नाही. रविराज काकाही म्हणतात, अरे हो, फॅशन डिझायनिंगच्या क्लासला रोज जायची ती लग्नाच्या आधी आणि लाखोंनी पैसे भरले मी तिथे. सायली सांगते, मी त्या कॉलेजला फोन करून चौकशी केली. त्यांच्याकडून माहिती मिळाली की या नावाची विद्यार्थिनी आमच्या कॉलेजमध्ये नाही आहे. ते पेपर पण सगळ्यांना दाखवतात. तेव्हा प्रिया मनातच विचार करते, या दोघांनी तर माझ्याबद्दल सगळंच उकरून काढलं आहे. आता शांत राहण्यामध्येच हुशारकी, नाहीतर परत माझ्यावरच शेकायचं. तर सायली सांगते, त्यानंतर तिने सदा आणि मैनाला गायब केलं की त्यांच्याकडून आपल्याला काही माहिती नको मिळायला म्हणून. त्याच वेळेला मी प्रियाच्या रूममध्ये गेलेली होती. प्रियाच्या मोबाईलवर मैनाचा फोन आला आणि मी उचलला. तेव्हा तिकडून असं माहिती मिळाली की सदाची तब्येत खूप बिघडलेली आहे. त्यानंतर आम्ही त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं, कारण आम्हाला माहिती होतं की त्यांच्या जीवाला धोका आहे. तर अर्जुन सदा आणि मैनाला घरात बोलवतो. मध्ये आल्यानंतर सदा आणि मैना तर खूप संतापलेले असतात प्रियावर. या कैदासींचं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही. लाज वाटते आम्हाला, आमच्या पोटी तू जन्माला आलीस, आईबापाने तुला जवळ केलं, त्यांचाच जीव घ्यायला निघालीस तू. अगं नरकात सुद्धा जागा मिळणार नाही तुला. तेव्हा सायली त्यांना शांत करते, शांत व्हा मैनावती, आता तुम्ही सुरक्षित आहात. तेव्हा अर्जुन सांगतो, शांता कदम यांच्यासुद्धा जीवाला धोका होता, म्हणून मी त्यांना दुसरीकडे शिफ्ट केलं. पूर्ण आजी विचारतात, शांता कदम म्हणजे तुझ्या गाडीच्या डिकीमध्ये ज्यांची डेड बॉडी मिळाली त्याच ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, आणि शांता मावशींनीच आम्हाला वंदना जाधवबद्दल सांगितलं. अर्जुन त्यांनाही आवाज देऊन मध्ये बोलावून घेतो. वंदना जाधव मध्ये आल्यानंतर साटकेन एक प्रियाच्या गालावर ठेवून देतात. कोण आहे ही बाई, कुठूनही आली आणि माझ्या कानाखाली वाजवली. तेव्हा वंदना जाधव सांग, सोहम जाधवची आई, तोच सोहम ज्याला लहानपणी तू कायमचं पांगळा केलं. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सायली सांगत असते, या जे काही बोलताय ना त्याचा पुरावा आजही आहे, तुझ्या डाव्या खांद्यावर भाजलेल्याची खून. पाडव्याच्या दिवशी मी ती निशाणी बघितली तुझ्या खांद्यावर, तेव्हाच आमच्या लक्षात आलं की आपल्या घरामध्ये तन्वी किल्लेदार म्हणून राहणारी मुलगी ही सदा आणि मैना लोखंडेची मुलगी बबली लोखंडे आहे. तर सगळ्यांनाच धक्का बसतो. हा भाग इथेच संपतो. उद्याचा भाग पण खूप धमाकेदार असणार आहे प्रेक्षकांनो. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.